नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग झालेली आहे 30-40 अशा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. मागील वेळेस जशी लिपिक टंकलेखकच्या भरपूर जागा आल्या होत्या आणि पूर्व परीक्षेचं मेरिट अवघं फक्त 19 मार्कावरती लागलं होतं, तशीच परिस्थिती या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते गटकची. तर विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखकच्या जी पहिल्यांदा ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली त्यावेळेस कमी जागा होत्या, परंतु आता नव्याने या ठिकाणी 1273 जागा या ठिकाणी वाढलेल्या पाहायला मिळतात. बघा, मागच्या वेळेच्या 1800 आणि आता ह्या जवळजवळ 1273 जागा या ठिकाणी नव्याने ऍड होत आहेत. तर जवळजवळ आपल्याला ही ऍड 3000च्या घरामध्ये गेलेले पाहायला मिळते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही नोटिफिकेशन आहे ते आपण या ठिकाणी महत्वाचं बघूया. तुम्ही जर या ठिकाणी गटकाचा फॉर्म भरलेला असेल ना, तलाठ्याची जोरदार तयारी करत असाल किंवा इतर सर्व घटकाच्या पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची मेंटर आणि एक महत्वाची बॅच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मिशन तलाठी नवीन बॅच सुरू झालेली चालू होते 1 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होते. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तज्ञ नामवंत फॅकल्टी आपल्या सोबत या ठिकाणी काम करत आहे. तर 10 ते 15 वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेले शिक्षक वर्ग तुम्हाला या फॅकल्टीमध्ये पाहायला मिळतील. ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ही बॅच हायब्रिड मोडवरती उपलब्ध करून देत आहोत. बघा, ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपात ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच फक्त 2500 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध करून दिले. आता यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? टेस्ट सिरीज मिळणार आहेत. बघा, लेक्चरचे क्लास नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध होणार आहेत. मोफत या ठिकाणी तलाठी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हँड रायटिंग नोट्स आहेत आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी ही बॅच या ठिकाणी असणार आहे. तर बघा, तुमचं ऍडमिशन आजच घेऊन टाका. 9226018181 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि अजून मी सांगतो त्यापेक्षा अधिक काही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते बॅच बद्दल. तर बघा, या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सरांचं ऍप तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा प्ले स्टोरला जाऊन. त्यामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला जेव्हा या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यावेळेस लिपिक टंकलेखकच्या जागा या ठिकाणी जवळजवळ 1864 जागा होत्या. किती? 1864 जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती. आणि त्यानंतर पुढे जाऊन मागील 2-3 दिवसापूर्वी आपल्याला या ठिकाणी 22 जुलै रोजी एक आयोगाने प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जवळजवळ आपल्याला या ठिकाणी बघा, लिपिक टंकलेखकच्या वेगवेगळ्या विभागाच्या 230 जागा, बघा, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या 230 जागा, त्यानंतर अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या 155 जागा, आदिवासी विभागाच्या 69 जागा, महसूल वन विभागाच्या 480 जागा, त्यानंतर महसूल वन विभागाच्या लिपिक टंकलेखक नोंदणी मुद्रांक विभागामध्ये 339 जागा. जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता ही ऍड जवळजवळ 3137 लिपिकची जाहिरात या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं आहे 30-40 अशा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तर बघा, आता यामध्ये सुद्धा फार खूप मोठी गंमत आहे. बघा, कर सहाय्यकच्या वित्त विभागाची जागा 282 जागा आहेत. आता यामध्ये बघा, तुम्हाला इथे काय लागतंय? 30 आणि 40 मराठी आणि इंग्लिश. बघा, मराठी आणि इंग्रजी या ठिकाणी तुम्हाला ते इंग्लिश टायपिंग हे दोन्ही लागते कर सहाय्यकसाठी. पण ज्यांचं 30-40 मराठी इंग्रजी झालेलं आहे ते कर सहाय्यकसाठी सुद्धा पात्र आहेत. आणि लिपिकसाठी जे आहे, लिपिकसाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं या ठिकाणी कोणतंही एक सर्टिफिकेट 30 किंवा 40, बघा, मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक जरी सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही या सर्व पदांकरता जवळ 3137 पदांकरता पात्र आहात. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्यासाठी ही आलेली सुवर्ण संधी सोडायची नाही. आता त्याबरोबरच तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल तर तलाठीसाठी तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय आहेतच, परंतु आता जी मी गोष्ट बोलतोय ती फक्त टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे. तर ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. मागच्या वेळेस 5,000-5,500 7,000पर्यंत या लिपिकच्या जागा होतात. मेरिट फक्त लागलं होतं 19 मार्काचं. पूर्व परीक्षेचं मेरिट लागलं होतं फक्त 19 मार्काचं. मी म्हणतो वाढून हे मेरिट वाढेल किती जर थोड्या त्या मागच्या जाहिरातीच्या काही पट जागा जरी कमी असल्या तरी वाढून जाईल फक्त 25 ते 28 जागे, 28 मार्कापर्यंत. तुम्हाला जर एवढे मार्क जर पडत असतील 30 पर्यंत जरी मेरिट लागलं तर तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. बघा, जागा अजून ऍड होऊ शकतात. जोपर्यंत पूर्व परीक्षेचा कट ऑफ
या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत आयोग या ठिकाणी जागेत भर पाडत असतो. जसे जसे विभागांची मागणी पत्र त्या ठिकाणी आयोगाकडे धडकतील तसं तसं आयोग या ठिकाणी आपल्याला गुड न्यूज दिलेली पाहायला मिळेल. तर त्या माध्यमातून हे मेरिट जशा जागा वाढत जातील तसं मेरिट खाली 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 होत जाईल, खाली खाली येत जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता या ठिकाणी बघा तुमचं सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी अभ्यास करा. कारण तुम्हाला या ठिकाणी ही आयोगाकडून आलेली खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, ही संधी पूर्ण नाही. कारण काय झालं, मागच्या वेळेस भरपूर जागा आल्या होत्या, 7-7.5 हजारापर्यंत ही लिपिकची जाहिरात या ठिकाणी आली होती. त्यानंतरच्या वर्षी परतच्या नेक्स्टला त्यानंतर बघा जागा खूप कमी आल्या, मेरिट देखील त्या प्रमाणात मोठं लागलं. त्यानंतर आता ही सुवर्ण संधी आहे, चांगल्या मोठ्या प्रमाणात या लिपिकच्या जागा आलेल्या आहेत. तर बघा जरी तुम्हाला जागा जास्त असल्या तरी अभ्यास तर तुम्हाला करावा लागेल. कारण प्री तुम्हाला क्वालिफाय झाल्याशिवाय मेन्सला तुम्हाला जाता येत नाही. मेन्सचा कट ऑफ त्या ठिकाणी जास्त लागतोय. तर या ठिकाणी लक्षात घ्या, 30 ते 35 मार्काचं या ठिकाणी या वर्षी कट ऑफ धरून चला. 30 जास्त नाही, जास्त जाऊ शकत नाही. 30 ते 35 मार्काचं कट ऑफ या ठिकाणी धरून चला. आणि फक्त लिपिकचं सांगतोय बरं का, नंतर तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. तर त्या धर्तीवरती तुम्ही या ठिकाणी पुढे मार्गक्रमण करा. जरी याचा संयुक्त कट ऑफ जरी लागत असला तरी 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 देखील विद्यार्थी मित्रांनो 40 ते 42 पुढे जायचं नाही. जागा भरपूर आहेत. 40 ते 42 पुढे कट ऑफ जायचं नाही. कारण त्यामध्ये तलाठी आहे, लिपिक टंक लेखक आहे, मत्स्य विभाग आहे, त्यानंतर कर्स आहे का, ह्या सगळ्या पद आहेत. फक्त कट ऑफ यांचा वेगळा लागेल. मत्स्य विज्ञान विषयातील जो काही सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास हे एक, आणि त्यानंतर दुसरं आरटीओचं एक, यांचा कट ऑफ वेगळा लागेल. कारण त्यांचा पेपर मेनचा या ठिकाणी वेगळा असणार आहे. त्यांचा जो टेक्निकलचा सिलेबस असल्यामुळे त्यांना या ठिकाणी त्यांचा वेगळा कट ऑफ लागेल. परंतु जी संधी येते त्या संधीचं सोनं करा. बघा येणारा काळ तुमचा सुवर्ण काळ या ठिकाणी ठरावा, त्याकरता प्रयत्न करा. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयोगाला शुभेच्छा देतो की या जागेमध्ये अजून या ठिकाणी कशी भर होता येईल आणि ह्या जागा कशा या ठिकाणी 10,000 पर्यंत जातील हे पाहावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा. कारण हा रोजगार ज्या तुम्ही जितक्या पद्धतीने या संधी उपलब्ध करून देताल तेवढ्या जोशाने आमचा विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत असतोय. म्हणून आयोगाने देखील या ठिकाणी प्रयत्न करावे आणि म्हणून आयोगाला देखील शुभेच्छा आणि तुम्हाला देखील अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.